नमस्कार. इथे कोथिंबीर वडीसाठी तिखट, मीठ, हळद, धना-जिरा पावडर, जिरे, ओवा, तीळ आणि आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता असं घेतलं आहे. 2 जोडी कोथिंबीर छान निवडून स्वच्छ धुवून निथळून ठेवली आहे. अर्धी वाटी ज्वारीचे पीठ, पाव वाटी रवा आणि 1.5 वाटी बेसन घेतलं आहे. कोथिंबीर पाणी निथळण्यासाठी थोडा वेळ एका सुती कपड्यावर पसरवून ठेवली होती. आता ती कोरडी झाली आहे. आता छान बारीक ती चिरून घ्यायची. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. आता मिक्सरमध्ये मिरची, आलं, लसूण आणि थोडासा कढीपत्ता असं वाटून घेऊया. यातच 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवाही घातला आहे. मिरची वाटताना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे ती छान बारीक वाटली जाते. आता सर्व प्रिपरेशन रेडी आहे. आता गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करत ठेवायचं आणि चाळणीला तेल लावून घ्यायचं. आता सर्व साहित्य एकत्र करून घेऊया. चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये मिरचीची जी पेस्ट होती ती घातली आहे. आता त्यामध्ये हळद घालायची आहे. 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, थोडंसं मीठ चवीप्रमाणे, धना-जिरा पावडर 1 चमचा, तीळ 1 चमचा, बारीक रवा पाव वाटी, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ आणि बेसन घालायचं आहे. बेसन आधी थोडंसं घालून सर्व साहित्य नीट मिसळून झाल्यानंतर पुन्हा बाकीचं बेसन आपण घालणार आहोत. आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून झाल्यानंतर साधारण 2 चमचे यामध्ये तेल घालायचं आणि तेल छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. साधारण पाव वाटी पाणी घातलं आहे मी. कोथिंबीरीच्या वड्या करताना पिठाचा गोळा अगदी घट्ट मळायचा असतो. त्यामुळे इथे पाणी मला साधारण पाऊण वाटी लागलं असेल ह्या संपूर्ण साहित्यासाठी. आता सर्व साहित्य मिक्स करून झालं आहे. आता राहिलेलं बेसनही यामध्ये घालायचं. बेसन ॲड केल्यानंतर थोडंसं पाणी अजून घालायचं आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. पीठ आपलं छान घट्ट असं मळून झालं आहे. आता याचे 4 असे मीडियम साईजचे असे गोळे करायचे. आता लांबट असा याचा रोल करायचा आणि तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे उकडायला ठेवायचे. आता इथे रोल करताना तुम्हाला असं वाटलं की चुकून पीठ थोडंसं पातळ झालं आहे, तर तुम्ही यामध्ये थोडंसं बेसन अजून ॲड करू शकता. पण जास्त पण बेसन घालायचं नसतं, कारण त्यामुळे वड्या एकदम घट्ट होतात, खुसखुशीत होत नाहीत. त्यामुळे पीठ मळतानाच पाणी एकदम कमी वापरायचं. बाकी ही रेसिपी खूप सोपी आहे. अर्चनाज रेसिपीज या चॅनलवर दिवाळीचे पदार्थ, पिझ्झा, ब्रेड, गार्लिक ब्रेड, स्नॅक्स, मोमोज, अमेरिकन चॉप्सी असे विविध प्रकार आहेत. म्हणजे अगदी सोपं सांगायचं तर भाकरीपासून गार्लिक ब्रेडपर्यंत
आणि अगदी पाणीपुरीपासून ते व्हेज नॉन व्हेज सर्व पदार्थ यामध्ये दाखवले आहेत. तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सर्व रोल तयार आहेत. आता हे साधारण 15 मिनिटांसाठी उकडून घेऊया. मध्ये एकदा 10 मिनिटांनी एकदा चेक करायचं. थोडंसं मऊ वाटत असेल तर एक 5 मिनिटं अजून ठेवायचं. आता हे रोल रेडी आहेत. थोडेसे थंड झाले की याच्या वड्या कट करून घ्यायच्या. वड्या कट करताना सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे बेसन सुरीला जास्त चिकटणार नाही. मस्त झाली आहे वडी. अशा नुसत्याही खायला खूप छान लागतात. आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. थोडंसं चेक करून मग यामध्ये वड्या सोडायच्या. एका वेळेला तेलात बसतील इतक्या वड्या घातल्या तरी चालतात. आणि गॅस थोडासा मीडियम टू हाय ठेवायचा आहे, कारण यामुळे काय होतं, वड्या तेलकट होत नाहीत. तुम्ही जर मीडियम टू लो गॅसवर जर वड्या तळल्या तर त्या तेल जास्त पितात. म्हणून थोडासा हाय गॅसवरच आपण हे तळून घ्यायच्या. आता खालच्या बाजूने खरपूस अशा तळून झाल्या की दुसऱ्या बाजूने पण पलटी करून त्या खरपूस अशा तळून घ्यायच्या. सुरुवातीला जे तेलाला जास्त बुडबुडे येत होते ते आता कमी झाले आहेत. यावरूनही कळतं की वडी आतपर्यंत छान तळली गेली आहे. मस्त खरपूस अशा वड्या तळून झाल्यात. आता या काढून घेऊया. अशा गरम गरमच खायच्या, खूप छान लागतात. पावसाळ्यात कोथिंबीर खूप छान मिळते. आता सीझन पण असतो आणि कोथिंबीरीला एक मस्त गावरान वास पण असतो. त्यामुळे अशा मस्त वड्या करा आणि भरपूर खा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. जय श्रीराम.